यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील अश्लील डीजे लावणीला लगाम लावण्याच्या राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या मागणीला मोठं यश आलंय। महाराष्ट्रातील लावणी, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने सातत्याने आवाज उठवला होता। प्रदेशाध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे याबाबत ठोस कारवाईची मागणी करत अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नियम व योग्य प्रमाणपत्राची आवश्यकता स्पष्टपणे मांडली होती। या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने आता महत्त्वपूर्ण निर्देश जारी केलेत। सार्वजनिक ठिकाणी सादर होणाऱ्या नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रमांसाठी निवेदन, सारांशाची तपासणी व मंडळाचे सुटेबिलिटी सर्टिफिकेट आवश्यक करण्यात आले आहे। तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नियमानुसार आवश्यक सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आलेत। विशेष म्हणजे पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे म्युझिकचा वापर करून नियमांचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्याचा स्पष्ट मार्ग या निर्णयामुळे निर्माण झालाय। यानंतर पाहूयात पुढची बातमी। वर्ध्याच्या देवळीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरात नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। महाआरोग्य शिबिरात हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचा सन्मानही करण्यात आला। पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यामध्ये 30 लक्ष घरं प्रधानमंत्र्यांकडे आणलेले आहेत। माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लक्ष घरं दिले आहेत। त्यातले जवळपास 50,000 घरं हे वर्धा जिल्ह्याला मिळणार आहे। तर देवळी मतदारसंघामध्ये जेवढे लोक सरकारी जागेवर राहतात, ज्यांचं घर कवेलूच्या टिनाचं आहे, त्या लोकांना 2 रूम सिमेंट बांधणारं प्रधानमंत्री योजनेचं घरकुल आपल्याला द्यायचं आहे। आणि एवढंच नाही, ते जेवढे घरकुल मंजूर झाले त्या सर्व घरांना आणि जे घरकुल मंजूर होणार आहे त्या सर्व घरांना 5 ब्रास मोफत रेती द्यायची आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। मध्य रेल्वेवर विना तिकीट अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका। एप्रिल ते जुलै दरम्यान तब्बल 15.46 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 121.31 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंड वसुलीत जवळपास 40% वाढ झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।